हरिओम. आज बुधवार 5 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. भगवंताचं नाम कधी सोडू नये. ऐकूया. जगामध्ये सर्वस्वी खरं असं अस्तित्व एकच असलं पाहिजे. त्यालाच आपण भगवंत असं म्हणतो. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे. म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभं राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हे साधन आहे. त्याला नाम असं संत म्हणतात. ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्य बुद्धी, भाव, श्रद्धा आहे, तिथे भगवंत विशेष प्रगट झालेला दिसून येतो. भगवंताबद्दल आस्तिक्य बुद्धी असणं म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक बुद्धी असणं होय. एका म्यानात ज्याप्रमाणे 2 तलवारी राहू शकत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे भगवंत आणि अहमपणा एका अंतःकरणात राहूच शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात. भगवंताचं नाम घेणं म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणं. नामाचं प्रेम लागलं म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. कर्तेपणा भगवंताकडे सोपवल्यावर आपली स्वतःची इच्छा राहतच नाही ना. आणि जिथे इच्छा नाही तिथे मग यश अपयश त्याचं महत्व उरत नाही. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश. हा प्रपंचाचा धर्मच आहे. हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या इच्छेने सत्तेने घडून येतात. अशी जाणीव जी आहे ती ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला भगवंताचं अस्तित्व खरं समजलं. मी खरा नसून तोच खरा आहे हे सांगण्यासाठी जिथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था. तिथे मी त्याला जाणतो हे देखील संभवत नाही. संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला भगवंताचं नामच घेत राहणं आवश्यक आहे. आणि नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नये, निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्ट होऊ नये. पण काही झाले तरी भगवंताचं नाम कधी सोडू नये. कर्तव्याचं फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्र हलतात आणि म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते. नाम घेणं म्हणजे सर्वस्व देणेच आहे. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो आणि तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबा इतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसं व्यवहारामध्ये आहे ना, तसंच अगदी भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचं नाम करत असतं. भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काहीही येत नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.